Let's see different types of variables. So what is a variable? Already I have told you, variable is that characteristic or property which changes from object to object and which takes numerical value. असं गुणधर्म, असं क्वालिटी, ओके, की जे ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल मी व्हॉट आर द ऑब्जेक्ट्स? आपल्या विचाराधीन असणारे घटक. फॉर एक्झाम्पल मी FY BComचे सगळे विद्यार्थी माझ्या विचाराधीन आहेत, किंवा माझ्या विचाराधीन सगळे महाराष्ट्रातले असे उद्योगपती आहेत, किंवा माझ्या विचाराधीन सपोज महाराष्ट्रातले सगळे डॉक्टरचा डेटा मला कलेक्ट करायचा आहे. ओके, माझ्या विचाराधीन असणारे सगळे इंडिव्हिज्युअल ओके घटक, त्यांना आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ओके, सो त्यांच्याविषयी जी आपण माहिती गोळा करतो, फॉर एक्झाम्पल विद्यार्थी असतील त्यांचे मार्क्स, एज, हाईट, वेट, ओके, इंडस्ट्रियलिस्ट असेल तर त्याचं इन्कम, एक्सपेंडिचर, प्रोडक्शन, सेल्स वगैरे वगैरे. ओके, सो सच ए data about such a variable, such a quality or characteristic is numerical, that is called as variable. Variable is that property or characteristic which changes from object to object. प्रत्येक विद्यार्थी ते विद्यार्थी मार्क्स बदलतील किंवा एज बदलेल. ओके, एज हे काय झालं मग संख्यात्मक स्वरूपात मोजतो आपण, तेव्हा एज हे काय झालं व्हेरिएबल. ओके, तेव्हा देर आर टू टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स, डिस्क्रीट व्हेरिएबल, कंटिन्युअस व्हेरिएबल. डिस्क्रीट व्हेरिएबल ज्याचं आपल्याला संख्यात्मक स्वरूपात मूल्यमापन करता येतं अशा गुणधर्म, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. हे दोन प्रकारचे असतात, डिस्क्रीट व्हेरिएबल, कंटिन्युअस व्हेरिएबल. नाउ व्हॉट डू मीन बाय से डिस्क्रीट व्हेरिएबल? ओके, सो असं व्हेरिएबल फॉर एक्झाम्पल सी सपोज आता व्हेरिएबल तुम्ही सी यू हॅव लर्न्ड इन युअर 4th or 5th स्टँडर्ड व्हॉट इज व्हेरिएबल मीन्स दॅट थिंग और दॅट क्वांटिटी हुज व्हॅल्यू गोज ऑन चेंजिंग. असं काहीतरी की ज्याची व्हॅल्यू बदलते. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं एक्स म्हणजे हाईट. ओके, 100 स्टुडंट्स, सपोज देर आर 100 स्टुडंट्स इन द क्लास, एक्स इज हाईट. देन x1 सपोज एक्स मीन्स हाईट, I denote height by x. Then x1 means height of first student, x2 means height of second student, and so on and so on. x100 means height of 100 students. Okay, and see x1, x2, x3, what are these? These are called as, suppose x1 height of first student, suppose it is 120.5, this is 170.6, and suppose this is 180.2, 180.2. So these are, what are these? Heights. X is height. So these are called as values of the variable. So x1, x2, x100, these are called as values of this variable. Okay, so usually variables are denoted by small alphabets x, y, z. Okay, so suppose x is height. Okay, now suppose I take y as number of children in a family. Number of children in a family, and suppose I do a survey. Suppose आपण सर्वे 100 फॅमिलीचं सर्वे करायचं ठरवलं आणि तुम्ही गेल्यानंतर फर्स्ट नंबर ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम फर्स्ट फॅमिली, नंबर ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेकंड फॅमिली, अँड सो ऑन असे सगळे तुम्ही नोट करायचं ठरवलं. आकडे प्रत्येक घरात गेला, यू गो टू द ईच फॅमिली अँड कलेक्ट द नंबर ऑफ चिल्ड्रेन. So first family number of children is suppose 2, in second family suppose it is 0, there were no children. Suppose in third family suppose there are say 5 children, in fourth family suppose there are say 1 child is only there. Okay, so and so on. So these are or y1, if y is number of children, then these y1, y2, y100, these are the values of, कोणाचे व्हॅल्यूज आहेत हे म्हणजेच हे ओके, कोणाचे व्हॅल्यूज आहेत? नंबर ऑफ चिल्ड्रनची. तेव्हा माझ्याकडे आता दोन प्रकारचे व्हेरिएबल आहेत पहा, इथे हाईट आहे आणि इथे काय आहे? नंबर ऑफ चिल्ड्रन आहे. सी द डिफरन्स हिअर द व्हॅल्यूज आर पूर्णांक संख्या आहेत फक्त. इथं वायच्या व्हॅल्यूज आहेत ह्या, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ वायच्या व्हॅल्यूज आहेत. सो दीज आर इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या, एकमेकापासून सुटे आहेत ना, 0, 2, 1, 3, 4, अगेन 1, 2, 3, 4, 5, 6 एटसेट्रा. ओके, सो इथे वायचे व्हॅल्यूज, हिअर द व्हॅल्यूज ऑफ वाय आर सेपरेट आयसोलेटेड नंबर्स ऑर इंटीजर व्हॅल्यूज. हिअर ए व्हेरिएबल वाय कुठच्या व्हॅल्यू घेतो येतो? इट टेक्स व्हॅल्यूज इंटीजर व्हॅल्यूज. ऑन द अदर हँड हाईट,
सपोज एखाद्या क्लासमधलं सपोज मिनिमम हाईट इज 120, मॅक्झिमम हाईट इज से 190 और से 182. ओके, राहिलेले बाकीचे जे विद्यार्थी असतील त्यांचं हाईट या दरम्यान काही असू शकतं, पूर्णांक अपूर्णांक. सो दिस व्हेरिएबल एक्स मे टेक एनी व्हॅल्यू, फ्रॅक्शन, अपूर्णांक किंवा पूर्णांक, ह्या दोन रेंजमधलं काही पण व्हॅल्यू घेऊ शकतं एक्स. तेव्हा असा व्हेरिएबल की जो 120, 120.1, 120.2, सलग पण व्हॅल्यू घेऊ शकतो. असं नाही की 120 तर डायरेक्ट 121 नंतर डायरेक्ट 122 वगैरे. नो, इंटिजर एकमेकापासून सुट्या सुट्या नाही, सलग व्हॅल्यू घेऊ शकतो. अशा व्हेरिएबल ए व्हेरिएबल विच टेक्स कंटिन्युअस व्हॅल्यूज, कुठे पण विदिन सर्टन लिमिट्स. सच ए व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस व्हेरिएबल. ओके, असं व्हेरिएबल ए व्हेरिएबल विच टेक्स इंटिजर व्हॅल्यू, पूर्णांक किमती फक्त घेतो, सेपरेट आयसोलेटेड व्हॅल्यूज. सच ए व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज discrete variable. Okay, so a variable which takes only integer values is called पूर्णांक किमती is called as discrete variable. Okay, here a variable which takes continuous values, or I may write any value, integer or fraction, between certain limits, minimum value आणि maximum व्हॅल्यूच्या दरम्यान, certain values, ठराविक दोन व्हॅल्यूच्या दरम्यान, certain व्हॅल्यूच्या in between, if the variable takes any value, fraction or integer, is called as continuous variable. Okay, now second, see example. For example, what is the example of a variable which takes only integer value? For example, number of, okay, take this example, number of children in a family, or say size of, say, sleeper. If you go to the market, you never find sleeper of size 3.5, 3. You will find 0 size, 1 size, 2 size, 3 size, 4 size, or size of the shirt also. Okay, size of sleeper. Okay, then number of accidents, number of accidents, etc. You can give many examples. Continuous variable, height, weight, it can take any value. Okay, weight can be any 30.5 or 30 or 40, anything. Okay, height, weight, age, income, etc. Okay, so this is about two types of variables, discrete and continuous variable. Okay, now see, as discrete variable takes only certain values. Okay, so see, if the data for discrete variable may be like this. For example, suppose I take a test of, say, 50 marks. If the answer is correct, I will ask 10 questions, each for 5 marks. सपोज मी एक टेस्ट घेतो 50 मार्कचं, प्रत्येक प्रश्नाला 10 प्रश्न विचारतो, प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क असतील, बरोबर उत्तर आलं तर 5 मार्क, प्रश्न थोडा जरी चुकला तरी 0 मार्क. आणि जर का मी 100 मुलांचा डेटा कलेक्ट केला तर मार्क्स कसे असणार, एक तर 0 असतील, 5 असतील, 10 असतील, 5च्या पट्टीमध्ये असतील 50 पर्यंत, राईट. तेव्हा एक्सच्या व्हॅल्यूज कशा असतील आता, 0, 5, 10, 15, 20, 25. ओके, तेव्हा आणि इथं काय असेल, नंबर ऑफ काय असेल, नंबर ऑफ स्टुडंट.
नंबर ऑफ स्टुडंट. फॉर एक्झाम्पल 0 मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, म्हणजे मी जेव्हा डेटा कलेक्ट करेन तेव्हा 0 माझ्या डेटामध्ये किती वेळा रिपीट झालेलं आहे, किती वेळा वारंवार रिपीट झालं आहे. ओके. सो एखादं इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन हाऊ मेनी टाइम्स इट हॅज रिपीटेड इन द डेटा, इट इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. इट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. सो सपोज इट इज से 3, सपोज देर आर 3 स्टुडंट्स हू हॅव स्कोर्ड 0. सो 0 विल बी रिपीटेड थ्राइस इन द डेटा, 3 वेळा रिपीट होईल ते. सपोज 5 मार्क्स मिळालेले विद्यार्थी सपोज 17 असतील, 17. सो 5 विल बी रिपीटेड. डेटा कलेक्ट केला मी, 100 विद्यार्थ्यांचे मार्क्स नोट करत गेलो मी, दिस विल बी रिपीटेड फॉर 17 टाइम्स. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज डिस्क्रीट. सपोज से 35, say 28, suppose this is 100. Okay, so such a table is called as, this is the data about how is x, discrete variable. So आणि yes त्याच्याविषयी माहिती आहे इथे. सो सच ए टेबल इज कॉल्ड ॲज डिस्क्रीट. हे काय आहे, दिस इज व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. दिस इज फ्रिक्वेन्सी. टोटल 100 स्टुडंट्स, टोटल फ्रिक्वेन्सी 100. हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड, डिस्ट्रीब्यूट कसं झालेलं आहे ते दाखवलेलं आहे इथे. हाऊ द डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी इज हियर. सो इट इज कॉल्ड ॲज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके. सो दिस इज अबाउट discrete frequency distribution table. Okay, discrete frequency distribution table, discrete frequency distribution table. Okay, and what is about continuous frequency distribution table. In continuous frequency distribution table, you may get either these types of values, or you may get, yes, these type of values here. So values, suppose I collect the data about height. Okay, then height is suppose x, and here number of students is frequency. Suppose height is 120 to 130, 130 to 140, 140 to 150, 150 to 160, 160 to 170, and 170 to suppose 180. And suppose again the data is like this. Okay, so 3, say again 17, suppose 35, say 19, 18, and suppose 8. Total will be 100. Okay. So this is called as continuous frequency. Here variable is continuous, it is height. It takes any value, okay, fraction or integer, okay, between certain range. So this is about types of variables. And see, for such a data, here onwards, for such a data you have to learn how to find median, how to find mode, how to find arithmetic mean, how to find, say, quartiles, deciles, percentiles, and so on and so on. Okay. Now see one more thing. Okay, for discrete, for continuous data, I would like to tell you one more thing. Now see, how many students are there who have scored between marks 120 and 130, whose height is between 120 and 130? 3. Okay. Now if I tell you, see one more thing, 120 to 130. ओके, ज्या विद्यार्थ्याचं हाईट 130 आहे, द स्टुडंट हुज हाईट इज 130, हे ह्याच्यामध्ये मोजलं आहे का तुम्ही? नाही आहे, बिकॉज अप्पर लिमिट आपण मोजत नाही. अप्पर लिमिट इज नॉट काउंटेड इन द क्लास. 120 ज्याचं हाईट आहे दॅट इज काउंटेड हिअर. ओके, 120 हाईट. 130 ज्याचं हाईट आहे त्याला आपण इथे काउंट करणार जिथे लोअर लिमिट आहे. 140 आपण इथे काउंट करणार नाही आहे, वी विल काउंट इट इज हिअर. ओके, सो अप्पर लिमिट इज नॉट काउंटेड. तेव्हा सी नंबर ऑफ स्टुडंट्स की ज्यांचं हाईट, whose height is between 120 and 130 is 3. याचा अर्थ काय? What does this mean? Number of students whose height is less than 130 is 3. Okay, so it is 3. Now I tell you now what is the number of students whose height is less than 140. 140 पेक्षा हाईट कमी असणारे एकूण किती? एकूण किती? हे 3 आणि हे 17. ओके,
So this is say suppose here is 3 as it is, here 3 plus 17, right? So number of students whose height is less than total number of students, डेटामध्ये एकूण विद्यार्थी माझे 140 पेक्षा हाईट कमी असणारे किती, हे अगोदरचे हे 17 आणि हे अगोदरचे 3 plus 17 that is 20. Okay, then number of students whose height is less than 150 पेक्षा हाईट कमी असणारे एकूण किती, येस हे अगोदरचे 20 ते पण कमीच आहेत ना 150 पेक्षा हे, आणि हे 150 पेक्षा कमी असणारे या दरम्यान असणारे 35. ओके, सो किती झाले हे 20 प्लस, और आय विल राईट 3 प्लस. ओके, सो 20 प्लस 35, सो दॅट इज 55, that is 55. Okay, then number of students whose height is less than total number of students height is less than 160, that will be yes 55 plus 19, so that is 74. I will write here. Then number of students whose height is less than 170 is yes 92, and number of students whose height is less than 180 will be 90 plus 2, that is 100. So total frequency, it is nothing but total frequency. Okay, now see, less than, number of students less than 130, less than 140, less than 150, less than 160, less than. Okay, total less than यांच्यापेक्षा अप्पर लिमिटपेक्षा लेस असणारे एकूण किती, एकूण क्युम्युलेटिव्ह, याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह और लेस दॅन cumulative frequency. I will write in short, less than cumulative frequency, it is called as cumulative frequency, less than. How we find? Write first as it is, then write yes, add next to this 3 plus 17 is equal to 20, then 20 plus 35 is equal to 55, less than CF of this class. 55 is called as less than CF of this class interval 140 to 150. Then add 19 to this and you will get it as 74. Then add 74 to this 18 and you will get this 92. 92 is less than CF of 160 to 170. Okay, so these numbers, they are called as less than. Remember, last frequency, last less than CF should be equal to total frequency. Okay, similarly you can find more than CF. How you find more than CF? How you find more than? See, consider this class interval. Okay, लक्षात आलं का? लेस दॅन CF कसे मिळवायचे? पहिल्या क्लासचं साधं फ्रिक्वेन्सी आहे तसं ठेवायचं, त्याच्यामध्ये पुढच्या क्लासचं सिंपल फ्रिक्वेन्सी, यांना सिंपल फ्रिक्वेन्सी बनायचं. ह्या 3 मध्ये पुढच्या क्लासची साधी फ्रिक्वेन्सी मिळवा 3 plus 17, त्याच्या पुढे लिहा ते 3 plus 17 20, ह्या 20 मध्ये पुढच्या क्लासची साधी फ्रिक्वेन्सी मिळवा 20 plus 35, त्याच्या पुढे लिहा, आणि हे असं करत चला. ओके, आणि शेवटची फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवायचं, तुमचा आन्सर बरोबर आहे की चूक आहे चेक करण्याकरता शेवटच्या क्लासची लेस दॅन CF टोटल फ्रिक्वेन्सी एवढी आली पाहिजे. ओके, कशापेक्षा लेस दॅन? अप्पर लिमिटपेक्षा लेस दॅन. आता पहा मोर दॅन, पहिला क्लास इंटरवल घ्या आता 120 to 130, इथे 130 इन्क्लूड केलेलं नाही आहे पण 120 केलेलं आहे. ज्याचं हाईट 120 इतकं आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे ते कुठे आहेत, आणि 130 पेक्षा लेस आहेत ते कुठे आहेत, इथे. 120 इतकी हाईट किंवा त्यापेक्षा अधिक आणि 130 पेक्षा लहान ते कुठे आहेत, इथे. म्हणजे मोर दॅन 120, मोर दॅन CF. ओके, आता मी असं म्हणतो 120 पेक्षा हाईट अधिक असणारे एकूण टोटल किती, टोटल किती एकूण, 120 पेक्षा हाईट अधिक असणारे एकूण किती, या दरम्यान असणारे नव्हे, एकूण किती आहेत 120 पेक्षा सगळ्यात 120 इतकं किंवा त्यापेक्षा अधिक हाईट असणारे एकूण किती आले 100. टोटल सगळेच ना 120 इतके किंवा त्यापेक्षा अधिक हाईट असणारे 100. आता मी पुढचं विचारतो 130 इतकी किंवा त्यापेक्षा अधिक हाईट असणारे एकूण किती, याच्या इतके किंवा त्यापेक्षा अधिक मोर दॅन असणारे हे 3 कसे आहेत 130 पेक्षा लेस आहेत. ओके, म्हणजे या दरम्यानच्या ते यातून मायनस करा. 100 - 3 याच्या पुढे लिहा आता ते 100 - 3 येस 97. देन 140 इतके किंवा त्यापेक्षा अधिक हाईट असणारे, सो 120 इतके किंवा त्यापेक्षा हाईट असणारे किती एकूण 100. आता पुढे 130 इतके किंवा त्यापेक्षा अधिक हाईट असणारे, मोर दॅन हाईट असणारे, येस हे 3 130 पेक्षा कमी असणारे ते यातून मायनस करा. हे 3 मायनस करतोय मी, हे
97. देन 130 इतके किंवा त्यापेक्षा नंबर ऑफ स्टुडंट्स विथ हाईट मोर दॅन ऑर इक्वल टू 130, मोर दॅन ऑर इक्वल टू 130 टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, सो ह्या 97 मधून हे काय करा 17 मायनस करा, हे काय करा -17 करा. ओके, सो व्हॉट यू विल गेट इज 80. व्हॉट यू विल गेट इज 80. सो 80 minus 35, 80 minus 35, yes, that will be 55. Okay, then 55 minus 19, 55 minus 19 will be 36. Then 36 minus 18, 36 minus 18 will be 18. Okay, and 18 minus 8, 18, I have made some mistake here. Okay, so it should be 8. 100 minus 3, 97, 97 minus, sorry, 100 minus 3, 97 minus 70, yes, yes, it is 80. 80 minus 35, yes, it should be 45. Yes, I made a mistake. That is 26. Yes, 26 minus 18, that should be, yes, 8. That should be 8. Okay, so this is the correct. 100 minus 3, 97, 97 minus 17, 80, 80 minus 35, 45, 45 minus 19, that is 20. Okay, see, while doing subtraction we make mistake. Okay, so see, I will tell you simple trick. Okay, here instead of coming for more than CF, instead of doing subtraction, you do addition. See how to do. In less than CF, we go from first value to last value. Here what you do, start from the bottom. Here we start from the top. In more than CF, remember, start from the bottom. How? See, in less than CF, what do we do? पहिल्या क्लाससाठी आपण 3 ला 3 तसेच ठेवतो इथे आणि मग 3 + 17 करतो. ओके, ॲड करत जातो पुढच्या एकमेकामध्ये टोटल. इथे काय करायचं, शेवटच्याचं आहे तसं ठेवायचं. 8 is 8, 8 is 8. देन ह्या 8 मध्ये अगोदरचे मिळवा, उलट करायचं. 8 + 18, 26, ॲडिशन. ओके, देन 26 + 19, 45, 45 + 35, 80, 80 + 17, 97. त्याच्या पुढे लिहायचे 97 + 3, 100. ओके, सो डू इन रिव्हर्स वे. ओके, सो माझ्यासारखं असं घोटाळा होणार नाही तुमचं, राईट. सो वी मेनी टाइम्स वी मेक मिस्टेक्स इन डुईंग सबट्रॅक्शन. ओके, सो खालून लिहा. सो दिस इज अबाउट मोर दॅन CF. ओके, सो युजली आपण लेस दॅन CF वापरणार खूप वेळा, मेडियन फाइंड आउट करण्याकरता, क्वार्टाइल्स फाइंड आउट करण्याकरता, डेसाइल्स. ओके, या सगळ्यांमध्ये इन ऑल दीज वी आर गोइंग टू यूज we are going to use less than CF. Okay, and sometimes only we are going to use, so these are also called as in, see, if you plot the data, class interval x axis वरती घ्यायचे आणि हे फ्रिक्वेन्सी y axis वरती घ्यायचं आणि डेटा तुम्ही प्लॉट करू शकता, ते जोडू शकता सगळं ग्राफ पेपरवरती. हे पण घेऊ शकता. हे ह्या नंबरच्या ऐवजी हे फ्रिक्वेन्सी, यू कन्सिडर दिस फ्रिक्वेन्सी, त्याला लेस दॅन ओगिव्ह कर्व्ज, मोअर दॅन ओगिव्ह कर्व्ज म्हटलं जातं. आणि हे वापरून तुम्हाला डेटा वापरून सुद्धा ग्राफच्या साहाय्याने मीन मोड, मेडियन, मोड, क्वार्टाइल्स, डेसाइल शिकता येतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बेसिक कॉन्सेप्ट्स इन स्टॅटिस्टिक्स. ओके, सो लेट अस हॅव अ स्क्रीनशॉट ऑफ दिस.